तानाजी सोमवंशी.blogspot.in वर ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत गुगल ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्स या दोन ॲपचे जे की आपणास ऑनलाईन क्लाउड स्टोरेजची सुविधा देतात त्याचे उपयोग. मित्रांनो, आपल्याकडे मेमरी कार्डला किंवा आपल्या पेनड्राईव्हला आणि मोबाईलमध्ये बरेचसे कॉन्टॅक्ट, बरीचशी महत्त्वाची माहिती असते. ही माहिती मोबाईल हरवल्यानंतर किंवा मेमरी कार्ड खराब झाल्यानंतर आपल्यासोबत निघून जाते. ती माहिती आपल्याला अशा प्रकारे ऑनलाईन स्टोरेजमध्ये जपून ठेवता येते. ती कशी ठेवायची ते आपण आता पाहणार आहोत. पहिल्यांदा ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्समध्ये गुगलचा ईमेल टाकून त्यानंतर त्याला पासवर्ड देऊन ओपन करून ठेवा. आता यानंतर आपण पाहणार आहोत माझ्या मेमरी कार्डला असणाऱ्या 1ली ते 7वीच्या कविता आहेत. या कविता मी आता या ठिकाणी ड्रॉपबॉक्सला जतन करून ठेवणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ड्रॉपबॉक्स आणि ड्राईव्ह या दोन्हीचे उपयोग जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे आपण या दोन्हींना जपून ठेवू शकतो. एकदा अशाच प्रकारच्या फंक्शनने जपून ठेवू शकतो. मी या ठिकाणी 1 ते 7 कविताला फोल्डरला क्लिक केलेलं होतं. आपण अशा प्रकारे फोल्डरही पूर्णपणे तिथं अपलोड करू शकतो किंवा मी या ठिकाणी एक कविता घेतोय. मी या ठिकाणी 2 कविता सिलेक्ट केलेल्या आहेत. या सिलेक्ट केलेल्या कवितांना खालच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसतं. या ठिकाणी मी याला क्लिक केलेलं आहे. शेअरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर विविध ऑप्शन येतील. ॲड टू ड्रॉपबॉक्स येते आणि ड्राईव्ह पण येते. मी ॲड टू ड्रॉपबॉक्सला क्लिक केलेलं आहे. आता आपल्याला ज्या फोल्डरला पाहिजे त्या फोल्डरला जाऊन आपण या ठिकाणी ड्रॉपबॉक्सला या फाईली ॲड करू शकतो. मी तर विविध फोल्डर बनवलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे अनेक फोल्डर या ठिकाणी बनवू शकता. समजा मला नवीन फोल्डर बनवायचा आहे. मी या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि 2 कविता माझ्या नोटिफिकेशन बारमध्ये दाखवतोय की या 2 कविता अपलोड होत आहेत. अपलोडिंग टू ड्रॉपबॉक्स असं या ठिकाणी दाखवतंय. अशा प्रकारे आपणास MP3 फाईल असतील किंवा तुमच्या फोटोज असतील महत्त्वाच्या किंवा व्हिडिओज असतील, अशा प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज आणि विविध फाईल आपण या ठिकाणी ड्रॉपबॉक्सला जतन करून ठेवू शकतो. त्यानंतर आपणास मित्रांनो, सोशल मीडियावरती फेसबुक असतील, व्हॉट्सअप असेल किंवा हाईक असेल, यावरती अनेक महत्त्वाचे शैक्षणिक मेसेज आपणास येत असतात. हे मेसेज आपणास जतन करून ठेवायचे असतात. त्यावेळेला कसे जतन करून ठेवावे हे आपणास लक्षात येत नाही आणि मग आपणापुढे पंचायत येते. तर आता यावरती एक उपाय म्हणून आपण ड्रॉपबॉक्सचा उपयोग करून घेणार आहोत. त्यासाठी मला आता या ठिकाणी पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्य हा मेसेज महत्त्वाचा वाटतो. मला जतन करून ठेवायचा आहे. मी या मेसेजला दाबून धरून सिलेक्ट केलेला आहे आणि वरच्या बाजूला जे कॉपीचा ऑप्शन दिसते मी त्याला क्लिक केलेला आहे आणि मी या मेसेजला पूर्णपणे कॉपी केले माझ्या क्लिपबोर्डवरची. आता मी बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर या ठिकाणी ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्सला जातोय. मी या ठिकाणी ड्रॉपबॉक्सला गेले. ड्रॉपबॉक्सला गेल्यानंतर मला एक नवीन यासाठी एक फाईलच बनवायची आहे. मी त्या फाईलमध्ये हे सगळं जतन करून ठेवणार आहे. मित्रांनो, आता मी जसं या ठिकाणी फाईल बनवली आहे तशा तुम्ही वेगळ्या फाईल बनवू शकता. नवीन फाईल बनवण्यासाठी खाली दिलेल्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करा. क्रिएट न्यू फोल्डरला क्लिक करा. मी या ठिकाणी असं करणार की या ठिकाणी IMP न्यूज अशा प्रकारे एक फोल्डर बनवतो. IMP न्यूज आणि मग या फोल्डरमध्ये ही सर्व माहिती मी या ठिकाणी जतन करून ठेवीन. क्रिएट फोल्डर झालेलं आहे. माझं फोल्डर या ठिकाणी ओपन झाले. आता या फोल्डरमध्ये गेल्यानंतर मला या ठिकाणी ही जी फाईल आहे, जी मी सेव्ह केलेला मेसेज आहे, तो मी या ठिकाणी क्रिएट न्यू टेक्स्ट फाईलमध्ये क्लिक करणार आहे आणि त्या टेक्स्ट फाईल बनवून या ठिकाणी ही सगळी माहिती मी या ठिकाणी लोड केलेली आहे. आता मी या ठिकाणी असणाऱ्या वरच्या 3 टिंबामधील सेव्ह फाईलला क्लिक केलेलं आहे ऑप्शनला आणि सेव्ह फाईलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी याला नाव देतोय फाईलला या पुणे IMP अशा प्रकारे किंवा पुणे अभयारण्य अशा प्रकारचं नाव याला आपण देऊ शकतो. ओके केले आणि या ठिकाणी माझी ही फाईल या ठिकाणी आता सेव्ह झालेली आहे पुणे अभयारण्य म्हणून IMP न्यूजमध्ये. अशा प्रकारे आपण आपल्याजवळील महत्त्वाचे मेसेज आणि महत्त्वाचे स्टोरेज या ठिकाणी ऑनलाईन अशा प्रकारे सेव्ह करून ठेवू शकतो. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपल्याजवळ असणारे जे कॉन्टॅक्ट असतात फोनमधील, हे कॉन्टॅक्ट कशाप्रकारे ड्राईव्हला किंवा ड्रॉपबॉक्सला सेव्ह करून ठेवू शकतो. मित्रांनो, माझा सल्ला असेल की हे सर्व कॉन्टॅक्ट ड्राईव्हला किंवा ड्रॉपबॉक्सला सेव्ह करून ठेवण्यापेक्षा सर्वात सोपे की आपण हे सर्व कॉन्टॅक्ट आपल्या ईमेलला सेव्ह करून ठेवू शकतो. तरीही आपणासाठी सुविधा म्हणून आपण या ऑनलाईन सेवेचा किंवा ऑनलाईन स्टोरेजचा आपण उपयोग करून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा वरच्या असलेल्या कोपऱ्यामध्ये 3 टिंबावरती मी क्लिक केलेलं आहे. अशा प्रकारे मला आणि शेअर ऑप्शनला मी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी दिसते बघा, शेअर विजिबल कॉन्टॅक्ट्सला क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी 0 कॉन्टॅक्ट सिलेक्टेड असं म्हणते. मी कॉन्टॅक्ट सिलेक्ट ऑल केलेत. कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे माझ्याकडे फक्त 1000 कॉन्टॅक्ट सिलेक्ट झालेले आहेत. मी याला क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲड टू ड्रॉपबॉक्स आणि ड्राईव्हचा ऑप्शन पण आपल्याला दिसून येईल. यावेळेस आपण ज्यावेळेस हे ॲड टू ड्रॉपबॉक्सला क्लिक करू, ॲड टू ड्रॉपबॉक्सला क्लिक करा, एखादे नवीन फोल्डर बनवा आणि त्या ठिकाणी ही फाईल पूर्ण आपण अशा प्रकारे ॲड करू शकतो. ॲड केल्यानंतर हे सर्व आपणास CVC फाईलमध्ये ही सर्व माहिती आपली जतन होते. अशाच प्रकारची अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ब्लॉगला अवश्य भेट